मैं जितने भी यहाँ पे मेहमान आए उनका शुक्रिया अदा करता हूँ। और सबसे बड़ी बात है कि इस स्टेडियम के अंदर मैं पहली बार आया, मेरे बड़े भाई और बहुत खुशी हुई है देखकर कि यहाँ समाज के लोग यहाँ पे जो बैठे थे। आज फाइनल का दिन था, आपने मुझे दावत दिया, मैं हमारी लाड़की बहन आदित्य तटकरे का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने अपने फंड से इतना हमारे लिए गर्व की बात है। आज ये बोली पंचायत की सरजमीन पे इतना बड़ा स्टेडियम है, और किस जगह पे है कि नहीं मुझे नहीं मालूम। सिरोडम तालुके में मसला तालुके में ये हमारे पहली बार है। और मैं आदित्य तटकरे का बहुत शुक्रिया अदा करता हूँ, तटकरे साहब का, भाई अनिकेत साहब का, कि आज उन्होंने इतना बड़ा कोऑपरेट किया है। और आज हमारे बच्चे यहाँ पे खेल रहे, अपने एक्सरसाइज कर रहे, जो एक्सरसाइज जिसमें की एक्सरसाइज होती है। और आज फाइनल दिन था, और आए हुए तमाम हमारे मेरे बड़े भाई मंसूर भाई, गनीम भाई, माटी अखलक भाई, डॉक्टर साहब, कामिल साहब, मकबूल भाई मेहमान, वो चाचा उनका नाम है मुझे मालूम, इसके प्रेसिडेंट है उनका भी, और फाइनलिस्ट भी बना नहीं, उनका मैं शुक्रिया अदा करता हूँ और दुआ करता हूँ इससे भी अच्छी और उन्होंने शायद फाइनली भी जीता था। और मेरी दुआ है कि इसके बाद मैं शुक्रिया अदा करता हूँ। और खासकर हमारे रिपोर्टर वॉइस ऑफ बोली मुजफ्फर भाई अलवाड़ी का, जो हर जगह पे मौजूद रहते और हर चीज़ की थैंक यू और शुएब भाई ने भी आज कुछ खाने का इंतजाम किया, उनका शुक्रिया अदा करता हूँ। से तमाम यहाँ पे बैठे उनकी तरफ से मुबारकबाद पेश करता हूँ। और जो टीम सेकंड आई है उसके लिए भी मैं दुआ दूंगा, इसके बाद वो फाइनल आने की कोशिश करेंगे। थैंक यू अध्यक्ष। नमस्कार, उशीर झालेला आहे त्यामुळे थोडक्यामध्येच बोलतोय। आजच्या दिवाळी फेस्टिवलच्या निमित्तानं आजच्या आपल्या क्रीडा संकुलाचे उपाध्यक्ष डॉक्टर राऊतसाहेब, सचिव आणि खजिनदार म्हणजे दातारसाहेब आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मनसूरभाई, अखलाकभाई, महबूबभाई आणि डॉक्टर गद्रेसाहेब, मतीनभाई आणि सर्व माझे खेळाडू मित्रांनो, या ठिकाणी आज अविस्मरणीय असा फायनलचा सामना आपण पाहिला। मी माझ्या लाईफमध्ये असा पहिल्यांदा सामना पाहिला की एवढा अतिशय ऊर्जा निर्मित असा फायनल कधी सामना बघितला नव्हता। आणि मी नेमका मंच होतो त्यामुळे मला चेअरअप करताना आलं, पण ठीक आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात याचा मला अभिमान वाटतो की माझ्या बोर्डीतल्या आणि या बोर्डी परिसरातील जे खेळाडू आहेत ते आज मेहनत घेत आहेत। अक्षयसारखा आमचा खेळाडू की त्याचं नाव आज ह्या म्हसळा शिवण तालुक्यामध्ये उंच आहे, की त्याने आणखीन मेहनत घेऊन मला अभिमानानं सांगावंसं वाटते की रोहा असेल, म्हसळा असेल, या ठिकाणच्या सर्व खेळाडूंना मारून आमचे जेव्हा खेळाडू या ठिकाणी फायनल मारतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी बोलू इच्छितो। आज क्रीडा संकुलन हा शिवधन तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन असतो, परंतु माननीय तटकरे साहेब आणि मोहम्मदभाई मेमन यांचा मी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आणि राष्ट्रवादीच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळे ह्या बोर्लीमध्ये हा क्रीडा संकुलन आला। नाहीतर क्रीडा संकुलन म्हटलं की तालुक्यामध्ये असतो, त्यांच्यामुळे क्रीडा संकुलन आला आणि आज माझ्या या सर्व खेळाडूंना हा खेळण्याचा योग मिळाला। विशेष म्हणजे माझ्यासारख्या 57 वर्षाचा सुद्धा मी खेळू शकतोय आणि आमचे हे 65 वर्षाचे दातार साहेब फायनल मारतायत याचा मला सर्वांना। त्याचप्रमाणे नदीम भाई यांचे सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये योगदान मोठं आहे, त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व खेळाडूंना सुद्धा मी अभिनंदन करतो। त्याच्याबरोबर आज माझा छोटा भाऊ, मी अध्यक्ष झाल्यामुळे केवळ त्यांनी भोजनाची व्यवस्था केली, मनापासून मी त्याला परमेश्वराने अल्लाह तालाने बहुत आणखीन उंची हे मिळू दे आणि अन्नदान केल्यानंतर त्याला भरपूर परिणाम मिळत असतो, हे त्याला योगदान येऊ दे अशी अपेक्षा या निमित्ताने करतो। खेळाचा भाग असतो, खेळामध्ये आमचा मेमन असेल हा अतिशय चांगला खेळाडू आहे, परंतु थोडंसं दुखापत झाल्यामुळे थोडंसं खेळ होऊ शकतो, हे खेळाचा भाग आहे। शाहीद भाई, आपण हे सर्व एकत्र आहोत, सर्व
जे काय आपापसामध्ये वाद असतील, भांडणं असतील, काही थोडेफार हे असतील ते तिथल्या तिथे सोडवायला पाहिजे. ही ज्या वेळेला आपले भावना असेल तेव्हा आपला एकीचा गोळ असेल. एकी जेव्हा तेव्हा असेल आपण त्या वेळेला लगेच आपण सर्व गोष्टी विसरून स्वारी बोलून हा विषय संपवून टाकूया आणि आपली एकता ही श्रीवर्धन मसाळ वह्यामध्ये सुद्धा दाखवून देऊया. एवढंच या निमित्ताने बोलतो. आणि तुम्हाला सर्वांना आम्ही काय व्यायाम करण्यासाठी येतो, आमचा थोडासा पोट कमी करण्यासाठी येतो. चालायला 8 वाजता जाण्यापेक्षा 7 वाजता इथं खेळायला 7:30 वाजता आला, पण नंतर 8 वाजता खेळायला नंतर लगेच विचारलं आज का उशीर आलात काय, असं जेव्हा बोलतात तेव्हा वाईट वाटतं. म्हणून आम्ही इथं खेळायला येतो. उद्देश आमचा काही कुठल्या बक्षीस मारणे वगैरे नाही आहे, फक्त आपण एक सराव करावा, थोडंसं कंबरदुखतं एक हे आहे. पण माझे तरुण मुलं आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारचा दर्जा, चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म केवळ तटकरे साहेबांच्यामुळे मिळालेला आहे आणि ते त्याहीमुळे मिळालं आहे. याचा आम्ही त्यांचा मनामध्ये थोडंफार तरी किंतु ठेवून देऊया आणि येत्या 20 तारखेला 1 नंबरचा बटन पण दाबा. एवढीच विनंती आहे की मला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अच्छा अगोदर बोललोय, अशा सेचा भंग नाही आहे. स्पर्धा आहे, स्पर्धा दिवाळी फेस्टिवल निमित्त आपण गेल्या वर्षी स्पर्धा घेतल्या होत्या. आता पण त्यावेळेला आपण कॉन्ट्रिब्युशन पाहिजे, पण आता आपले जास्ती आपण ते सोय मागवलं जिने आपल्या बोलण्यात आणि सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या स्पर्धा पार पडल्या. त्या सगळे आपले पदाधिकारी, सगळे आपले मेंबर्स आणि आलेले पाहुणे यांचा आभार मानून हा कार्यक्रम संपवतो आणि सगळ्यांनी आणि बक्षीस झाल्यानं संपवेल आणि त्यानंतर बोलण्याचा आस्वाद घ्या. आणि अतिशय 4ही खेळाडूंचं मनापासून कौतुक. हे फायनलला जे आले त्यांचं अन्सर भाई याचा पुढचा तुमचं चौघात या. अनिल भाई, आपने बहुत अच्छी बात की, लेकिन इसको देखते हुए मेरे दिमाग में एक आशान याद आए खिलाड़ियों के लिए जो बैडमिंटन खेलते हैं. पैसे की तमन्ना नहीं है, दौलत की ज़रूरत नहीं है. पैसे की तमन्ना नहीं है, दौलत की ज़रूरत नहीं है. रायगढ़ में बैडमिंटन के कितने भी टूर्नामेंट हों दो, ऐसे खिलाड़ियों की ज़रूरत है. आता मी सगळ्यांना सर्व खेळाडूंना रिक्वेस्ट करतो की एक एक लाईन मी यावं आणि आमचे गेस्ट आहेत त्यांना रिक्वेस्ट करतो की बी ग्रुप फिर इसका क्या करने का या वयामध्ये तुला साथ दिली आणि पुढल्या वेळेला फायनल मी असणार हे पण तुला सांगतोय. चालेल.